नमस्कार. मी प्राचार्य सतीश देवपूरकर. एक ताजी गझल ऐकवतो. या गझलेमध्ये काही शेरांवर मी बोलणार आहे. त्यातली सौंदर्य स्थळाबद्दल बोलणार आहे, त्यातल्या अभिव्यक्तीबद्दल बोलणार आहे. नुसती गझल पेश करणार नाहीये, थोडंसं उलगडणार आहे. पहा कशी वाटते ती गझल. म्हटलं असं आहे, वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो. वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो. मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो. आता इथं प्रतिमा काय वापरले पहा मतल्यामध्ये. वाऱ्यावर मनोरे बांधणं हे कशा करता मनोरे म्हणजे वाऱ्यावर मनोरे बांधणं म्हणजे त्याच्या मनात खूप इच्छा आहेत, उत्तुंग इच्छा आहेत, मोठी मोठी स्वप्न एखादा मनुष्य बघतोय. असं त्या वाऱ्यावरती मनोरे यांनी सुचवलेलं आहे. वाऱ्यावर एखादी गोष्ट वाऱ्यावर सोडली. माझा संसार काय वाऱ्यावर होता, आपण चांगलं समजत नाही ते. हिथं काय म्हणते, वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो. म्हणजे एखादा मनुष्य काय करतोय, त्याची इच्छा, त्याची स्वप्न, त्याच्या आकांक्षा या कशा आहेत, वाऱ्यावर मनोरे बांधण्यासारख्या आहेत. म्हणजे त्या कधी शक्यच होणार नाहीत अशा आहेत, पण तो करतो ते. वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग पाहतो, मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. ही दुसरी ओळ फार महत्वाची आहे. त्या स्वप्न, त्या इच्छा, आकांक्षा कशा आहेत, मुलखाहून निराळ्या आहेत. मुलखाहून निराळ्या म्हणजे काय, आता हा अर्थ तुम्ही श्रोत्यांनी समजून घ्यायचा. तिथं अव्यक्त ठेवलेलं आहे. यालाच व्यामिश्रता म्हणतात. मुलखाहून निराळा म्हणजे काय, माणूस स्वप्न बघतो. माझ्याकडे स्कूटर असेल तर माझ्याकडे कार कसं येईल, 2 बेडरूमचा फ्लॅट असेल तर 3 बेडरूमचा फ्लॅट कसा मला मिळेल, अशी स्वप्न बघतो. पर्सनल असतात सगळे. पण जी मोठी लोक असतात त्यांची स्वप्नही वेगळी असतात, मुलखाहून वेगळी असतात. ते मानवतेच्या कल्याणासाठी स्वप्न बघतात. ह्या अर्थाने जे उत्तुंग शब्द आहे, आणि मुलखाहून निराळा हे त्या अर्थाने आहे. तेव्हा तो अखिल एखादा शास्त्रज्ञ असतो, अत्यंत साधा राहतो. आयुष्य त्याचं खर्ची करतो शोध लावण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये. त्याला दुसरा कसलाही शौक नसतो. सगळं आयुष्य, शक्ती, प्रतिभा, त्याची प्रज्ञा सगळी ती संशोधनाकरता लावतो. त्याचं स्वप्न असतं ना. त्याचं स्वप्न अखिल मानव जाती करता असतं. पूर्वी आपल्याला कसं शहरातलं अंतर पण लांब वाटायचं. आता वाटतंय का, आता इथला बसलेला माणूस, पुण्यात बसलेला माणूस अमेरिकेतल्या आपल्या मुलाशी बोलू शकतो एका क्लिकवर, व्हिडिओ कॉलवर. हे शक्य झालं ना. हे शक्य कशामुळे झालं, शास्त्रज्ञांमुळे शक्य झालं, वैज्ञानिक प्रगतीमुळे शक्य झाली. तेव्हा मुलखाहून मुलखाहून निराळी स्वप्न बघणारी माणसं या पृथ्वी तलावर आहेत. म्हणून मानवाचं जीवनमान हे उंचावत असतं. पूर्वी मोबाईल म्हणजे खूप श्रीमंत लोकांकडे असायचा. आता पहा, म्हणजे रस्त्यावरच्या सिग्नलवरच्या पोरं असतात ना, ते भिक वगैरे मागतात, म्हणजे सोडलेली असतात ती, त्यांच्याकडे पण हे असतो मोबाईल. एकदा मी असं चाललो होतो आणि असं पैसे मागवतो, त्या एक जण कोणतरी बाई आल्या, 10 रुपये द्या. म्हणजे आता 1 रुपया वगैरे कोणी घेत नाही, 10 रुपये. मी म्हटलं अहो सुटे नाही तो. तिने मोबाईल काढला आणि म्हणले हे करा काय, ऑनलाईन करा, ऑनलाईन करा. म्हणजे नमस्कारच केला. म्हणलं बाई मी मोबाईल नाही वापरत, आणि तेवढाच सिग्नल सुरू आला आणि मी गेलो. आता बघा ही जी प्रगती आहे, काय म्हणाल प्रगती म्हणाल काय म्हणाल, तर ते कशामुळे झालेले आहे, तर संशोधनामुळे झालेले आहे. काही माणसांनी स्वप्न बघितली,
मुकेश अंबानीचे जे वडील होते त्यांचं मला आठवतं पेपरला एकदा आलं होतं. तर ते म्हणायचे की काही असे दिवस येतील लवकरच की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असेल आणि आज आपण बघतो मोबाईलशिवाय आयुष्यच चालत नाही. तर हे मोठ्या माणसांनी अखिल मानवी मनुष्य जातीकरता पाहिलेली अलौकिक स्वप्न असतात की जी सत्यात येतात. येणार नाही असं वाटतात पण येतात. पूर्वी उडता यायचं नाही, उडावंसं वाटायचं माणसाला. आता विमान आहेत, माणूस आकाशात जातो, यानं आहेत. तेव्हा काय होता तो मतला विसरलो मी. एक मिनिट हा. काय होत, वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो, मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. तर हे वर्णन हे ऍप्लिकेबल कुणाला आहे? अशा माणसा करताय की जी माणसं खूप मोठ्या उंचीची असतात. स्वतः करता नाही बघत ते स्वप्न, इतर जगाकरता स्वप्न बघत असतात. आणि पुढचा शेर असा आहे पहा, वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो. काय वर्णन केलंय? वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो, वैफल्य ही सुखाने दिन रात भोगतो. वैफल्य ही सुखाने दिन रात भोगतो, वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो, वैफल्य ही सुखाने दिन रात भोगतो. हे पण अशाच अलौकिक माणसाला ऍप्लिकेबल आहे की मोठी जी काही माणसाची असतात, सगळेच जण जगण्यासाठी श्वास घेतात. ही तर मी काय म्हणतोय, वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो. म्हणजे अशी जी मोठ्या उंचीची माणसं असतात, काही माणसं असतात की त्यांना असं वाटतं की हा भरारणारा वारा इतका भोवताली आहे पृथ्वी तलावर आणि मी घेतोय त्यातला किती वारा, अगदी किंचितभर तो माझा श्वास. आणि ह्या लोकांची तहान काय असते, तृष्णा काय असते की हा भरारणारा वारा माझ्या एका श्वासामध्ये यावा आणि तो माझ्या आत जावा प्राणशक्ती म्हणून. इतकी त्यांची उत्कट इच्छा असते. प्रत्येक श्वास अशी माणसं भरभरून घेतात. याचा इम्प्लाइड मिनिंग असा आहे की भरभरून जगतात ती. आणि ह्या चराचरामध्ये जे काय आहे ते आपल्याला समजायला पाहिजे, ते आपल्याला आत्मसात व्हायला पाहिजे. अशी काहीतरी तृष्णा, अलौकिक तृष्णा त्यांच्याकडे असते. वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो. आणि मग ही स्वप्न सोपी नसतात सत्यामध्ये येण्याकरता, अवघड असतात. माणूस स्वप्न बघतो कुठली की जी त्याला परवडतील अशी, जी सत्यात येऊ शकतील अशी स्वप्न तो बघतो. भली थोडी कठीण असतील, कधी कमी कठीण असतील. वाटेल ती स्वप्न माणसं बघत नाही ना. मी प्राईम मिनिस्टर होईल असं प्रत्येक माणूस म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, होऊ शकत नाही. परंतु ही जी अलौकिक माणसं असतात हे असं स्वतःच बद्दल ते स्वप्न बघतच नाही, अखिल मानव जाती करता ते स्वप्न बघत असतात. आणि त्यामुळे त्यांचं जगणं हे असं रिच असतं. संपूर्ण वारा हा माझ्या श्वासामध्ये आला पाहिजे, ते चैतन्य माझ्या शरीरामध्ये आलं पाहिजे. आणि मग ती जी काही इच्छा, उत्कट इच्छा, स्वप्न जी असतील ती समजा पुरं व्हायला वेळ लागला, आयुष्य खर्च व्हायला लागलं, सगळे श्वास खर्च व्हायला लागले, तर ते हातबल नाही होतात, खच्चीकरण नाही त्यांचं होत. त्यामुळे येणारं दुःख, वैफल्य, काय जे काय क्षण दोन क्षण त्यांच्याकडे टिकत असेल, तर ते वैफल्य सुद्धा ते दिनरात भोगतात. आता इथं वैफल्य भोगणं ही प्रतिमा अतिशय दर्जेदार आहे. वैफल्य, दुःख, शल्य, सल, विषण्णता हे ते भोगतात. त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन उपभोगतात. काही माणसं हे स्वेच्छेने काही दुःख अंगीकारतात, एक वसा म्हणून ती दुःख भोगतात.
मोठमोठी सुख बाजूला सारतात, कारण त्यांना वेगळाच ध्यास लागलेला असतो, बरं का. तर वैफल्य ही सुखाने दिनरात भोगवतो. हे वैफल्य भोगणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. तेव्हा ही जी मोठी माणसं असतात ही काय करतात, वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो, वैफल्य ही सुखाने दिनरात भोगतो, मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. आणि पुढं म्हणले अशा लोकांचं ही जी अलौकिक लोक असतात ते काय कसे असतात, त्याची तृषा असोशी दुनियेस ना कळत. त्याची तृषा, तृषा म्हणजे तहान, तृष्णा, त्याची असोशी. आता असोशी म्हणजे काय आणि तृषा म्हणजे काय, दोन वेगळ्या गोष्टी. असोशी म्हणजे आकांक्षा, महत्वाकांक्षा, एखादी गोष्ट व्हावी म्हणजे उत्कट इच्छा, त्याला म्हणायचं असोशी. तृषा म्हणजे तृष्णा, त्याची तृषा असोशी दुनियेस ना कळत. कारण दुनिया काय करते, दुनियेतली लोक काय करतात, त्यांचा जसा पिंड आहे त्याप्रमाणे दुसऱ्याकडे बघतात. आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की काही माणसं ही खूप उंचीवरची असतात, ते स्वतःला बाजूला ठेवतात. तेव्हा ही जी तृष्णा आहे ही काही पैशाची तृष्णा, प्रसिद्धीची तृष्णा, सत्तेची तृष्णा अशी नाही आहे, ही वेगळीच तृष्णा आहे. त्याची तृषा असोशी, त्याच्या ज्या आकांक्षा आहेत, त्याची जी स्वप्न आहेत, त्याच्या ज्या उत्कट इच्छा आहेत, ते कोणाला कळत नाही, दुनियेस ना कळत. पुढं काय म्हणले, नुसताच तो न धावत क्षितिजास लंगतो. आपण पण धावपळ करत असतो, धावाधाव करत असतो, पण ते आपण पोटा करता करतो. आणि मोठी जी माणसं, अलौकिक बुद्धिमत्ती, अलौकिक जी माणसं असतात, त्यांचं जे धावणं असतं ते क्षितिजांना मागे मागे एक एक क्षितिज मागे सोडणं. क्षितिज ही कवी कल्पना माझी अत्यंत आवडती आहे. क्षितिज म्हणजे जिथं पृथ्वी, आकाश पृथ्वीला टेकलेलं दिसतं. आता आपण क्षितिजाच्या जवळ आलो असं आपल्याला वाटतं आणि आपण तिथं गेलो, लांबनं आपल्याला वाटतं की इथपर्यंत गेलं की क्षितिज लागेल, तिथं गेलं की परत पुढं अजून क्षितिज लांबच गेलेलं असतं. म्हणजे क्षितिज ही अप्राप्य गोष्ट आहे, अप्राप्य गोष्ट आहे. जी गोष्ट शक्य नाही अशी ती गोष्ट आहे. परंतु आपली जी ध्येय असतात त्याच्याकरता मी क्षितिज वापरतो. ध्येय नेहमी मोठं पाहिजे, मग ते भले आपण गाठो किंवा न गाठो, पण ध्येय नेहमी उच्च पाहिजे. त्याच ध्येयाच्या उच्च ध्येयाच्याच दिशेने आपण गेलं पाहिजे. किंवा नुसताच तो न धावस क्षितिजास लंगतो, त्याच्या धावण्यामागे एक पर्पज आहे, त्याच्या तृष्णेमागे एक पर्पज आहे. त्याची जी आसोशी आहे ही तुम्हा आम्हासारखी सामान्य लोकांसारखी नाही. आणि त्यामुळे एक एक टप्पा तो असा पार करतो, त्याला मी क्षितिज असं म्हणलेलं आहे. नुसताच धावतो ना, नुसताच तो न धावत क्षितिजास लंगतो. आणि पुढं पहा म्हणलं, पहा या अलौकिक लोकांचं कसं असतंय, काय म्हणतोय, देतात हाक त्याला मंदाकिनी जणू. मंदाकिनी म्हणजे आकाशगंगा, आकाशगंगा, गॅलेक्सी, आकाशगंगा. तर इथे मी शब्द आपल्याला अशी माहीत पाहिजेत. आकाशगंगा इथं वृत्तात बसत नाही, त्याला मंदाकिनी शब्द आहे. म्हणून तुम्हाला समानार्थी शब्द माहीत पाहिजे, विरुद्ध अर्थी शब्द माहीत पाहिजे गझल लिहिताना, कारण वेगवेगळ्या लगावलींचे ते शब्द असतात, त्यांच्या अर्थाच्या स्टामध्ये पण फरक असतो. असं नाही की परफेक्ट पर्याय असतात, अगदी पर्यायी शब्द म्हणला तरी त्याच्या आपल्या समानार्थी शब्द म्हणला तरी त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आणि हा फरक गझलकारांनी जाणायचा असतो. नुसतं वृत्तात बसण्याकरता शब्द माहीत पाहिजे असं नाही, अमुक जागी कोणता शब्द वापरायचा हे पूर्ण चिंतन केल्यानंतर, पूर्ण आपल्या भावभावनांशी आणि आशयाशी एकजीव तादात्म्य पावल्यानंतर तुमचं हृदय हे कौल देतं की हा नाही, हा शब्द वापर. तिथं नुसतं वृत्तात बसवण्याकरता वापरायचं नाही. आता इतके वर्ष गझल लिहिल्यानंतर कोणत्याही वृत्तात गझल लिहिणं हे सोपं होऊ शकतं माणसाकरता, निदान माझ्याकरता तरी होतं. कोणत्याही वृत्तात मी
गझल लिहू शकतो अगदी सफाईदारपणे. परंतु आपण जे गझल वृत्त निवडलं आहे त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल असलं पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. असं नाही की खूप वृत्तामध्ये गझला वगैरे लिहायच्या. तर तो मी काय म्हणतोय, तो देतात हाक त्याला मंदाकिनी जणू. आकाशगंगा ही लांब असते खूप. आपण एका आकाशगंगेमध्येच राहतो, मिल्की वे मध्ये, आणि अशा करोडनी बिलियन्स ऑफ आकाशगंगा या ह्याच्यामध्ये आहेत, विश्वामध्ये आहेत. देतात हाक त्याला मंदाकिनी जणू. मग तो काय करतो, तारांगणा सवे तो संवाद साधतो. त्याचा संवाद, त्याचं बोलणं हे कुणाशी चाललंय? तारांगण. तारांगण म्हणजे आकाश, न बसा अर्थ इथं. तर ह्या संपूर्ण अंतराळाशी विश्वामधल्या तो जणू काही संवाद साधत असतो, मनातल्या मनात संवाद साधत असतो, इंटरॅक्शन चालू असते. तर अशी पण काही लोक असतात, आणि त्यांचं हे कसं असतं पहा, त्यांची पर्सनॅलिटी कशी असते, त्यांच्यामध्ये असणारा जोश कसा असतो अशा मोठ्या लोकांचं. बघा पुढचा शेर म्हणते, त्याचा खळाळ बघुनी ओशाळते नदी. शब्द काय वापरला बघा, खळाळ. खळाळणे, नदी खळाळत वाहते. खळाळत वाहते म्हणजे वेगाने वाहते, त्याच्यामध्ये लाटा असतात, त्या खळाळण्याचा आवाज येतो, त्याच्यामध्ये एक अशी काय जोश असतो, फोर्स असतो. नदीच्या आयुष्यामध्ये पण 3 स्टेजेस असतात, युथफुल स्टेज, मॅच्युरिटी स्टेज आणि ओल्ड स्टेज. जी तरुण नदी असते ती खळाळत वाहते. तिच्या ज्या व्हॅलीज असतात, दऱ्या असतात, त्या अशा व्ही शेप असतात, आणि ते सगळं म्हणजे वेगळंच आहे सगळा तो प्रकार. तर खळाळ हा शब्द फार सुंदर वापरला आहे. त्याचा खळाळ माणसाला वापरलाय. बघुनी ओशाळते नदी. आपण नदी खळाळते म्हणतो ना, तर नदीलाच वाहणाऱ्या नदीला, खळाळत वाहणाऱ्या नदीला सुद्धा लाज वाटायला लागली, संकोच वाटायला लागला, ओशाळून गेली, खजील झाली. ओशाळते नदी. का बरं? तो काय करतो माणूस? तो अडथळ्यास इतका सहजीच छेदतो. तो अडथळ्यास इतक्या सहजीच छेडतो. नदीच्या वाटेत काही आलं ना तर नदी त्याला, 2 मार्ग आहेत नदीकडे. एक तर त्याला संपवून टाकते त्या अडथळ्याला, किंवा मग वळसा घालते. खूपच मोठी काही गोष्ट असा मध्ये बेट आलं तर त्याच्या बाजूनी पाणी जाईल असं, आणि बऱ्याच वेळा ती त्याला संपवून टाकते. हरिवंशराय बच्चनची एक लाईन मला आठवती, शाळेमध्ये कविता होती, हर नदी की राह से चट्टान को हटना पड़ा है. हर नदी की राह से चट्टान को हटना पड़ा है. नदीच्या वाटेत कोणी येऊ शकत नाही. आपण नदीमध्ये आता रस्ते वगैरे काढतो, मुठीच्या पात्रामध्ये रस्ते काढलेले आहेत, आणि व्यवस्थित लोक जातात गाड्या गोळी घेऊन. आणि मग जेव्हा नदीला पूर येतो, पाणी सोडायला लागतं, पाऊस खूप पडतो, अतिवृष्टी होते, तेव्हा मग नदी हिसका दाखवते. बाजूच्या लोकांना जावं लागतं, काठावरच्या लोकांना. तो नदीचा भाग आहे, तो आपण व्यापून कसं चालेल? तो नदीचा प्रांत आहे. हल्ली बिल्डर हे काढतात आणि नदीच्या पात्रात बिल्डिंग उभी करतात. काय सांगू, कॉर्पोरेशनकडे पैसे देऊन ते जागा अप्रूव्ह करून घेतात. तर मी काय सांगत होतो की नदी आयदर वळसा घालते किंवा तोडते, म्हणजे त्याची झीज करते आणि त्या दगडाला बाजूला करते. तर त्याचा खळाळ बघुनी ओशाळते नदी, तो अडथळ्यास इतका सहजीच छेदतो. म्हणजे नदीला पण आश्चर्य वाटतं की हा माणूस, त्याच्या वाटेत येणारे अडथळे, त्याच्या वाटेत येणारे अडसर, त्याच्या वाटेत येणारे अटकाव, जो काही विरोध त्याच्या वाटेमध्ये येतो त्याला छेदतो. म्हणजे त्याला आरपार जाऊन तो पलीकडे जातो, म्हणजे त्या अडथळ्याचा काही परिणाम होत नाही त्याला. मग नदीला पण वाटतं की ह्या माणसाकडे जास्ती कौशल्य आहे आपल्यापेक्षा, म्हणून मी म्हणले त्याचा खळाळ बघुनी ओशाळते नदी, तो अडथळास इतक्या सहजीत छेदतो.
तो अडथळा सहित का सहजीच छेद तो, मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो. आता काही अलौकिक माणसं कशी असतात पहा. पुढं काय म्हणलंय, नित वेधते सपाटी हे सागरा तुझी. नित म्हणजे नेहमी, नित वेधते, वेधते म्हणजे लक्ष वेधून घेते. नित वेधते सपाटी हे सागरा तुझी. समुद्र सपाटी असा शब्द मी तिथं बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्र सपाटी म्हणजे सी लेवल. नित वेधते सपाटी हे सागरा तुझी. कुणाला ते पुढे म्हणलंय, तो पातळीत एका विश्व पाहतो. तो पातळीत एका विश्व पाहतो. ही ओळ सोपी नाही मित्रांनो. एका पातळीत विश्व पाहतो म्हणजे आपण जर बघितलं तर काय दिसतं निसर्गामध्ये आणि माणसांमध्ये काय दिसतं, थोडासा विचार करा. निसर्गामध्ये काय होतं, जे पर्वत असतात ते उंच उंच असतात आणि जे समुद्र किंवा पृथ्वीवरती खोलगट भाग पण असतात समुद्रामध्ये, त्याला आम्ही बेसिन्स म्हणतो. काही भाग समुद्र पातळीच्या खाली असतात आणि काही भाग समुद्र पातळीच्या वर असतात. त्याला आपण पर्वत आणि बेसिन्स इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे खोलगट भाग असे असतात. आणि निसर्गात काय होतं, प्रत्येक पर्वत हा त्याची उंची टिकवू शकत नाही. जसा दिवस जातात, वर्ष जातात, मिलियन्स ऑफ वर्ष जातात, तशी तशी त्याची उंची कमी होते, कारण त्याची झीज होते. वारा, पाणी, पाऊस, लक्षात, हिमनद्या, अशा ह्याने त्याची झीज होते. जेव्हा त्याची झीज होते आणि त्याची उंची कमी होते. आणि जो खोलगट भाग असतो त्याच्यामध्ये डिपॉझिशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन नवीन वाळू, माती, खडे, गोटे असे तिथे टाकले जातात. त्याला आम्ही डिपॉझिशन म्हणतो. मग निसर्ग काय करत असतो, जे उंच आहे त्याला खाली आणतो आणि जे खोलगट आहे त्याला डिपॉझिशन करून वर आणतो. निसर्गाला काय पाहिजे असतं, सगळं एका लेवलमध्ये, समुद्र सपाटीला, समुद्राच्या पातळीला एक हवं असतं. याला आम्ही म्हणतो पेनिप्लेनेशन, म्हणजे एका पातळीत सगळं आणलं जातं. हा निसर्गाचा अटेम्प्ट असतो, निसर्गाचं हे ध्येय असतं. आणि आपल्या माणसांमध्ये काय असतं, काही लोक अति श्रीमंत आणि काही लोक अति गरीब. केवढा मोठा फरक असतो, केवढा मोठा फरक असतो. समानता कुठंच नसते. तर आपण निसर्गाकडनं शिकायला पाहिजे की समानता यायला पाहिजे. गरिबांची पण जीवनमान उंचावलं पाहिजे. श्रीमंतांना श्रीमंत असू देत ना, काय हरकत नाही, पण गरिबांची गरिबी पण हटली पाहिजे. तर हे निसर्गाकडनं बोध घ्यायला पाहिजे. तर ह्याचा हा अर्थ त्याच्यामध्ये आहे. तो पातळीत एका हे विश्व पाहतो. ही अलौकिक माणसं जी असतात त्यांना हे साम्य हवं असतं. जगात सगळे सुखी असू देत, सगळ्यांना पोटभर अन्न मिळू देत, सगळ्यांचं जीवनमान सुधारू देत, अशी त्यांची इच्छा असते. आणि नित वेधते सपाटी हे सागरा तुझी. तो पाहतो, तो पातळीत एका विश्व पाहतो. आणि म्हणून या अलौकिक लोकांना समुद्र पातळीचं आकर्षण असतं, असं त्याच्यात म्हणलेलं आहे. आणि पुढे असं म्हणलंय, तो थोपटत न लाटा जातो वाहत ना. तो थोपटत न लाटा जातो वाहत ना, होऊन स्वार एका धुंदीत चालतो. लाट आपण दोन्ही हाताने थोपवायचे प्रयत्न केले, ती थोपत नाही, ती तुम्हाला घेऊन वाहून नेईल. तर ही माणसं कशी असतात, त्या लाटेशी झगडत बसत नाहीत, म्हणजे ती थोपवायला बघत नाहीत. काय करतात, त्या लाटेच्या डोक्यावर पाय ठेवतात, स्वार होतात आणि चालतात. लाटेच्या दिशेने चालतील असे नाही, विरुद्ध दिशेने पण चालतील, त्यांच्या दिशेने चालतील, पण त्या येणाऱ्या लाटेला
सरपास करतात, म्हणजे त्यांना ओव्हरकम, त्यांच्यावर स्वार होतात, हुकूमत गाजवतात त्याच्यावर. म्हणजे ही फार उच्च ॲबिलिटी झाली जगण्याची. तो थोपवत न लाटा, जातो वाहत ना, होऊन स्वार एका धुंदीत चालतो. एक वेगळी धुंदी त्याला असते, एक वेगळ्या आनंदात तो असतो. आणि तो त्या लाटांना वगैरे सगळ्यांना बायपास करतो आणि आपल्या धुंदीमध्ये आपल्या दिशेने, ध्येयाच्या दिशेने तो चालतो. पुढे असं म्हणले, तो सूर्य, ज्योत किंवा कंदीलही असो. 3 गोष्टी म्हणल्या. तो सूर्य, ज्योत, दिव्याची ज्योत असते, पण तिची ज्योत असते, किंवा कंदीलही असो. कंदील आपण वापरतो, खेडेगावात पूर्वी कंदील वापरायचे, लाईट नव्हते तेव्हा. या तिन्ही गोष्टींमध्ये काय साम्य आहे? या तिन्ही गोष्टींमध्ये प्रकाश देणं हे साम्य आहे. या तिन्ही गोष्टीमध्ये जळणं हे साम्य आहे. म्हणजे ते जे 3 प्रतिमा आणल्या आहेत, सूर्य, ज्योती आणि कंदील, याच्यामध्ये अंतर्गत साधर्म्य आहे अशा प्रतिमा निवडल्या. त्यातनं हिंड दिलेली आहे की ते शब्द का, ते पुढच्या ओळीत येईल. तो सूर्य, ज्योत किंवा कंदीलही असो, दुनिये तुझ्याच साठी आजन्म तेवतो. सूर्य सुद्धा आजन्म, सूर्याचं जे जळणं आहे, तळपणं आहे, ते दुनियेसाठी आहे, या पृथ्वीवर सजीव सृष्टी राहावी म्हणून आहे. ज्योत, पंतीची ज्योत, दिव्याची ज्योत, ही सुद्धा प्रकाश पसरते, आजूबाजूचा काळोख थोडासा नाहीसा करते, आणि कंदील सुद्धा हे करते. तेव्हा दुनिये तुझ्याच साठी आजन्म ते होता. आणि पुढे असं म्हणतंय, होऊन सूर्य त्याला उगवायते उद्या. होऊन सूर्य त्याला उगवायते उद्या, होऊन सूर्य त्याला उगवायते उद्या, म्हणूनच तो निशेच्या डोहात लोपतो. किती सुंदर कल्पना आहे पहा. निशा म्हणजे रात्र, रात्रीच्या डोहात ही एक प्रतिमा आहे. तो लोपतो म्हणजे गायब होतो. म्हणजे सूर्य बुडण्याची जी प्रक्रिया आहे तीच मी म्हणतोय. सूर्य उद्याला उगवायचा आहे म्हणून आज अस्त पावतो, हे त्याचं स्टेटमेंट आहे. पण ते काव्याच्या पातळीवर कसा नेलाय मी तो, होऊन सूर्य त्याला उगवायचे उद्या, म्हणूनच तो निशेच्या डोहात लोपतो. रात्री तो सूर्य जो आहे तो निशीच्या म्हणजे रात्रीच्या डोहात का दृश्य होतो, तर उद्या परत त्याला त्याचं हे चालायचं आहे, सूर्य होऊन उगवायचं आहे, प्रकाश द्यायचा आहे लोकांना. आता हे माणसाला लावा हे बरं का. काही जी माणसं असतात ती सूर्यासारखी तळपत असतात त्यांच्या तेजाने. ते पण दमतात, कष्ट करतात. कष्ट म्हणजे अगदी फावडा आणि कुदळ घेऊन शेतामध्ये राबतील असं नाही. काही माणसं बुद्धीची कष्ट करतात. हा, प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याची मेंदू थकतो, मग त्याला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे रात्र ही परमेश्वरांनी विश्रांतीसाठी दिलेली आहे. तर त्यावेळी गाढ झोपी लागतात, कारण दिवसभर त्यांनी व्यवस्थित दिवस घालवलेला असतो, कामं केलेली असतात, कुठेही बदमाशी केलेली नसते. त्यामुळे रात्री शांत त्यांना झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी परत ते उठून जोमाने कामाला लागतात, त्यांच्या तेजाने तळपायला लागतात. तर मला प्रत्येक माणसामध्ये असा एक सूर्य दिसतो. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं असतं, त्याला मी सूर्य म्हणतो. होऊन सूर्य त्याला उगवायचे उद्या, म्हणूनच तो निशेच्या डोहात लोभतो. आणि शेवटचा शेर पहा, दिसतात हाल चाली मुंगी समानपण. दिसतात हाल चाली मुंगी समानपण. आता मुंग्या जर तुम्ही बघितल्या तर अशा एका लाईनीमध्ये चाललेल्या असतात, आणि ते एक मुंगी दुसऱ्या मुंगीच्या असं काहीतरी जवळ येतात आणि काहीतरी टच करतात
आणि जणू काही ते संदेश देतात आणि अत्यंत शिस्तबद्ध असं त्यांचा कार्यक्रम चालू असतो. तुम्ही बघा मुंग्यांची एक रांग अशी बारकाईने ऑब्झर्व करा काय त्यांचं आहे. एखादा काहीतरी असा कण असतो तो तोंडामध्ये आणि तो घेऊन जातो. प्रत्येक मुंगी दुसऱ्या मुंगीला काहीतरी कनेक्टेड असते, म्हणजे काहीतरी सांगते मला वाटतं स्पर्शाने, आणि ते असे शांतपणे त्यांची कामकाज चालू असतं बरं का. आपण मुंगीच्या पावलाने म्हणतो, पण ती मुंगी सतत सतत काहीतरी ती काम करत असते. तर मी काय म्हणतोय, दिसतात हाल चाली मुंगी समानपण, घेता गगन भरारी तो गरुड वाटतो. त्या अलौकिक माणसाचं वर्णन कसं केलंय की तो दिसायला मुंगीसारखा दिसतो बर का, म्हणजे अगदी असा साधा दिसतो. एक उपमा दिली आहे तिथे, प्रतिमा घेतली मुंग्यांची, आणि मुंग्यांच्या विरुद्ध काय प्रतिमा वापरली आहे, गरुड. त्याचं कर्तृत्व असं असतं की त्या कर्तृत्वाने जणू काही तो गगनाला गवसणी घालतो आणि त्यावेळी तो गरुड वाटायला लागतो. तर अशी पर्सनॅलिटी त्या लोकांची असते. तेव्हा म्हटला याचा असा होता, वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो, मुलखाहुनी निराळे तो स्वप्न पाहतो, वारा भरून घेतो प्रत्येक श्वास तो, वैफल्य ही सुखाने दिन रात भोगतो, त्याची तृषा असोशी दुनियेस ना कळत, नुसताच तोन धावत क्षितिजास लांगतो, देतात हाक त्याला मंदाकिनी जणू, तारांगणा सवे तो संवाद साधतो, आणि त्याचा खळाळ बघुनी ओशाळते नदी, तो अडथळ्यास इतक्या सहजीच लांघतो, नित वेदते सपाटी हे सागरा तुझी, तो पातळीत एका हे विश्व पाहतो, आणि तो थोपवत न लाटा जातो वाहतना, होऊन स्वार एका धुंदीत चालतो, आणि तो सूर्य ज्योत किंवा कंदीलही असो, दुनिये तुझ्याच साठी आजन्म तेवतो, आणि होऊन सूर्य त्याला उगवायचे उद्या, म्हणूनच तो निशेच्या दोहात लोपतो, आणि दिसतात हाल चाली मुंगी समानपण, घेता गगन भरारी तो गरुड वाटतो, घेता गगन भरारी तो गरुड वाटतो, वाऱ्यावरी मनोरे उत्तुंग बांधतो, मुलखाहू निराळे तो स्वप्न पाहतो. धन्यवाद.